मलाच विचारतेस रक्त का दिलं? कोण आहेस तू हा प्रश्न मला करणारी? कारण की तू आमचा प्लॅन फ्लॉप केला. कसला प्लान? अनिका, कसला प्लान? काय त्या मूर्ख मुलीच्या तोंडी लागतोयस बिंडोक? काही कळत नाही कुठे काय बोलायचं ते. नाही अरे, काय झालं माहितीये का की साखरपुडा मोडला ना, त्यामुळे त्याच्यानंतर तिचा जरासा कमळीवर राग आहे म्हणून चिडून काहीतरी बोलली असेल. मी सांगते ना तिला. काय ग, हा आपल्या डॅडींशी असं बोलतात का? सॉरी म्हणाली त्यांना. नाही, त्याची काही गरज नाहीये. नाही नाही म्हणायला पाहिजे, म्हणायला पाहिजे. आणि ती कमळी मरणाच्या दारात होती, कळलं का? तुझ्या बाबाने रक्त दिलंय म्हणून ती वाचलेली आहे. आणि तुला सांगू ना, आपला शत्रू जरी असेल ना तरी त्याच्याबद्दल असा वाईट विचार करू नये. बिचारी एवढ्या सगळ्या प्रसंगामधनं वाचली आहे ती. अगं जरा बदल आता. हे ना, हे असं डोक्यातनं जे काही खूळ आहे ना ते काढून टाक. हो झालं? हो. ए राजन, सॉरी, माझं तुझ्याकडे एक काम होतं. काय झालं, आमच्या तिघींची जी अकाउंट आहेत ना ती अचानकच बंद झालेली आहेत. म्हणजे पेमेंटच जात नाहीये. जरा चौकशी करायची होती, करशील? चुकून नाही झालंय, अकाउंट फ्रीज करण्यात आलेत. हो का? काय कुणी? आता तूच विचार ना, मी काय सांगू? कुणाला विचार? आईला. आई? तरी मी बोललेले ना, तर मॅड आजीने डेलिब्रेटली केलंय. ए आई, आता काय करायचं ग? काय करणार? असं कमरेवर हात घेऊन उभं राहायचं का? काही नाही, काहीतरी करावं लागेल. रिकामी झोळी घेऊन काही फिरायचं नाहीये आपल्याला. बस बास नाही, थोडंसंच राहिलंय, पिऊन टाक. विकनेस आहे ना तुला, बरं वाटायचं असेल तर हे प्यायला लागेल. सराव खरंच बस झालं. कमी. अरे या ना, बसा. वा 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 कमळी, तुला असं बघून खूप छान वाटतंय ग. काल या हॉस्पिटलच्या बेडवर अशी निपचित पडली होतीस ना, आमच्या सगळ्यांचा जीव अगदी टांगणीला लावला होतास. अहो, तुम्ही सगळे असताना मला काय होणार होतं आजी? पाक मरणाच्या दारातनं परत आणलंय तुम्ही मला. आणि डॉक्टरांनी सांगितलं कसं राजन काकांनी मला रक्त देऊन वाचवलं ते. राजननी तुला रक्त दिलं, पण तुला रक्त मिळावं म्हणून खरी मेहनत केली आहे या ऋषीनी. अगं त्यांनी काय काय नाही केलं. कॉलेजमधनं उचलून तुला इथे घेऊन आला. तुझा ब्लड ग्रुप रेअर आहे कळल्यावर ते रक्त मिळवण्यासाठी बाप रे केवढी वणवण केली त्यांनी, फोनाफोनी केली. त्या निंगीला रील करायला लावलं. अगं त्या रीलमुळेच तर मला कळलं याच्याबद्दल. रात्रभर जागाच होता. बरं, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू कॉलेजमध्ये जो रक्तदान शिबिराचा उपक्रम छान एवढा राबवलास ना, ती तुझी मेहनत वाया जाणार नाही. कॉलेजची GS म्हणून खूप मोठं काम केलंयस तू. आम्हाला अभिमान आहे तुझा. तुझं कौतुक करायचं म्हणून तुला एक छोटीशी भेट आणलेली आहे मी. बघ तुला आवडते का? दे बरं, उघडून दे. आजी, मला लय म्हणजे लय आवडलंय बघा हे गिफ्ट. अंगात असं वेगळं जोश आल्यासारखं वाटायलंय. मी जपून ठेवीन ही मूर्ती, देवासारखी पूजेन. कमळी, शिवाजी महाराजांसारखीच दृढ निश्चयी राहा. तू ठरवलेली चांगली वाट कधीही सोडू नकोस. माझी खात्री आहे महाराज तुला कधीच काहीही कमी पडू देणार नाही. आणि कमळी, आता याच्यापेक्षा छान बरं व्हायचंय पटकन. परीक्षा आल्यात तोंडावर, लक्षात आहे ना? जोमाने अभ्यास करायचा आहे. आजी, अहो मी तर आताच जायला तयार आहे खरं,
पर एक मिनिट, काही गरज नाहीये. आजच्या दिवस आराम कर, बरी हो, मग आपण डिस्चार्ज घेऊया. आपण बघूया ना डॉक्टर काय म्हणतात ते. जरा थांबा. डॉक्टर मी घरला केव्हा जाऊ शकतोय? कधी म्हणजे? अगं जर तुला बरं वाटत असेल, काही त्रास होत नसेल तर अगदी आत्ता या क्षणाला सुद्धा घरी जाऊ शकतेस. नाही डॉक्टर, असं तुम्ही अजिबात म्हणू नका. तिला आजच्या दिवस आराम करू दे. काय आहे, तिला त्रास होत असला तरी ती सांगत नाही त्रास होतोय म्हणून. त्यामुळे तू आराम कर आज इथेच. सर अहो मला बरं वाटायलंय, मला नाही थांबायचं इथं. बरं ऋषी, ती काय ऐकायची नाही. आपण घेऊया डिस्चार्ज. अरे शिवाजी महाराजांचा मावळा आहे माझी नात. ती आत्ता उठून अशी पळायला लागेल बघ. काय कमळी? एकदम फास्टात. मी डिस्चार्ज पेपर्स रेडी करते. येऊ दे त्या मॅड आजीला. आज मी बघतेच तिला. असं कसं माझं अकाउंट फ्रीज केलं? आपलं सगळ्यांचं बँक अकाउंट फ्रीज करते ती. असं करूच नाही शकत. करूच कसं शकते? आज तिच्यामुळे मला शॉपिंगला जाता येत नाही. शॉपिंगला जायचं होतं. बघते मी तिला. अनिका, जरा शांत हो प्लीज. हे बघ, ती म्हातारी आपल्यावर ऑलरेडी डूक धरून बसली. कधी डंक मारेल काहीही कल्पना नाही. आणि खरं सांगू, मला तर आता भीतीच वाटायला लागली. कारण म्हातारी झाली वेडी. कधी चवताळेल, काय करेल कुणाच ठाऊक. म्हणून सांगते, तोंडाला झिप लावायची, शांत बसायचं. कळतंय तुला? हे बघ, तिने आपले अकाउंट ऑलरेडी फ्रीज केलेत की नाही. मग आता राहत्या घरातून पण ती म्हातारी बाहेर काढेल आपल्याला. मॉम, स्टॉप ओव्हर रिॲक्टिंग. अगं आणि काय ग, तू एवढी का घाबरतेय तिला? ती आपल्याला खाणार नाहीये, कळलं का? आणि तू ना माझं डोकं नको फिरव. चुप बस. आणि काय करूया मुलीचं? आजी थांब, मला तुझ्याशी बोलायचंय. बोल. आजी, तू आमच्या सगळ्यांचे बँक अकाउंट फ्रीज केले. तू असं कसं काय करू शकते? आय नीड माय आन्सर्स राईट नाउ. आई, काय झालंय? आमचे म्हणजे आईचे माझे अकाउंट फ्रीज झाले. म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच आम्हाला करता येत नव्हतं. म्हणजे काय झालं अचानक कळलंच नाही. हो ना? हो मला माहिती, कारण मीच ती फ्रीज केली. यापुढे तुमच्या बँक अकाउंटमधनं कुठलंही ऑनलाईन पेमेंट करता येणार नाही. वाय? का आमच्या अकाउंट तू फ्रीज केलेस? नाही मला सांग, का केलंस असं? कारण खूप आहेत, पण साखरपुड्याच्या दिवशी तुम्ही जे काही केलं तेवढं कारण पुरेसं नाहीये का? मी फक्त माझ्या मोठ्या नातीचा वाढदिवस होण्यासाठी थांबले होते. साखरपुड्यानंतरच्या काही दिवसात मला तुमच्याबद्दल बऱ्याच गोष्टी कळल्या आणि त्या सगळ्याची शिक्षा म्हणून तुमची अकाउंट्स फ्रीज केलेली आहेत. कळलं? नाही, तू असं नाही करू शकत. नाही तर मी काय 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 करशील तू ना? काय मी एकतर तुला कुणाशी कसं बोलायचं याची जरा सुद्धा अक्कल नाहीये. मला यापुढे तुझं काही ऐकायचं नाहीये.